आमदार अपात्रतेच्या निकालाआधी वर्षा निवासस्थानी खलबतं. मुख्यमंत्री शिंदे, फडणवीस आणि अजितदादांमध्ये चर्चा. पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांसह फणसाळकरही उपस्थित. शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर आज महानिकाल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर निकालाचं वाचन करणार. विधानभवनामध्ये दुपारी 4 वाजता निकाल वाचनाला सुरुवात होणार. शिंदे गटाचे 16 आमदार अपात्र होणार की ठाकरे गटाचे 14 आमदार अपात्र होणार, आजच्या निकालातून स्पष्ट होणार. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा याबाबत विधानसभा अध्यक्ष आज निकाल देणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष. राजकीय पक्ष कोणत्या गटाचा ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे आहे का, आजच्या निकालातून स्पष्ट होण्याची शक्यता. निर्णय प्रक्रियेवर दबाव टाकण्यासाठी बिनबुडाचे आरोप. अध्यक्ष असलो तरी इतर कामांसाठी मुख्यमंत्र्यांना भेटू शकत नाही का, नार्वेकर ठाकरेंवर संतापले. संविधानाप्रमाणे चालल्यास 40 गद्दार बाद होतील. विधानसभा अध्यक्षांनी निकाल देताना संविधानाशी इमान राखावा. ठाकरे गटाच्या आदित्य ठाकरेंचा नार्वेकरांवर निशाणा. अपात्रतेवर आज निर्णय होणार का, नार्वेकरांकडून निकालाच्या वेळेबाबत वकिलांना ईमेल नाही. निर्णय जाहीर करण्याची वेळ कळवायला इतका उशीर का, वकील असीम सरोदेंचा सवाल. पंकजा मुंडेंच्या वैद्यनाथ कारखान्यावरील 203 कोटींच्या कर्जवसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू. लिलावासाठी नोटीस प्रसिद्ध. लिलाव ऑनलाईन पद्धतीनं होणार. कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळा प्रकरणी ठाकरे गटाच्या रवींद्र वायकरांची 14 तास ईडी चौकशी. वायकरांची 17 जानेवारीला पुन्हा ईडी चौकशी होणार. भाजप महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत 2019 पेक्षा जास्त जागा लढणार. भाजप सहकारी पक्षांना लोकसभेच्या जागांची परतफेड विधानसभेत करणार, सूत्रांची माहिती. अपात्रतेच्या निकालाआधी सकाळी मंत्रिमंडळाची बैठक. मराठा आरक्षणासह महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता. नवी मुंबईत मनसेचे 2 गट आमने सामने. महेश जाधव समर्थकांची मनसे कार्यकर्त्यांना मारहाण. मराठी कामगार सेनेची मनसेतून हकालपट्टी झाल्यावर राडा. अमित ठाकरेंवर मारहाणीचे आरोप. मनसेकडून अख्खी कामगार संघटना बरखास्त. सर्व पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी. महेश जाधवांचीच पैसे खाण्याची कामं. संदीप देशपांडेंचा आरोप. मविया बैठकीमध्ये जागा वाटपाचं सूत्र ठरलं. मवियामध्ये ठाकरे गट जास्त जागा लढणार. फक्त 2-3 जागांबाबत अद्याप एकमत नाही, सूत्रांची माहिती. मविया बैठकीमध्ये जागा वाटपावर सकारात्मक चर्चा. वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्याचा निर्णय, संजय राऊतांची माहिती. वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इंडिया आघाडीमध्ये सामील होणार. महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथला यांची माहिती. काँग्रेस नेते सुनील केदार यांना हायकोर्टाकडून जामीन मंजूर. नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरणामध्ये केदारांना दिलासा. आज जेलमधून सुटका होण्याची शक्यता. पश्चिम रेल्वेच्या जीडीसी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटीशी संबंधित प्रकरणामध्ये सीबीआयची छापेमारी. मुंबई, सुरत, अमरेली, नवसारी, बक्सरसह 12 ठिकाणी सीबीआयचे छापे. पाईपलाईन दुरुस्तीसाठी सकाळी 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंब्रा आणि दिवा शहरातील पाणीपुरवठा बंद. पुढील 2 दिवस कमी दाबानं पाणीपुरवठा होणार. महानिर्मिती कोराडी वीज केंद्रामध्ये 1320 मेगावॅटचा औष्णिक वीज प्रकल्प उभारणार. वीज प्रकल्पातून तयार होणारी वीज ₹3 प्रति युनिट दरानं उपलब्ध होणार.